कोल्हापूरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरीजवळ श्री ज्योतिबा मंदिर वसलेले आहे. या मंदिराची मान्यता ज्योतिर्लिंगा इतकीच मानली जाते. अनेक जण याला केदारलिंग असेही म्हणतात. येथे दर्शन घेतल्याने केदारनाथच्या दर्शनाचे पुण्य लाभते. येथे भगवान ज्योतिबांची 4 भुजांची मूर्ती आहे. कथेनुसार रत्नासूर नावाच्या दुष्ट राक्षसाने या परिसरात आतंक माजवला होता. तेव्हा भगवान शिव, भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांनी एकत्र येऊन त्याचा वध करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही देव ज्योतिबाच्या रूपात अवतरले आणि देवी महालक्ष्मीच्या साहाय्याने रत्नासुराचा संहार केला. त्यानंतर भगवान ज्योतिबांनी याच डोंगरावर आपले राज्य स्थापन केले. चैत्र आणि वैशाख या पवित्र महिन्यात ज्योतिबा मंदिरात भव्य वार्षिक यात्रा भरते. या काळात भाविक गुलाल उधळून खेळतात. त्यामुळे संपूर्ण मंदिर गुलालाने माखून जाते आणि यात्रा झाल्यानंतर गुलालाने माखलेल्या डोंगराला देवाची प्रसन्नता मिळते आणि हवामानात बदल होऊन पावसाने गुलाल धुवून जातो. म्हणून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर येथे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते.